श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरण पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने, सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे. आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्ट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी प्रत्येक महिलांनी सकाळी उठताच हे एक काम करायचं आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे टिकून राहील. त्याचबरोबर वर्षभर आपल्याला धन दौलतची कमतरतासुद्धा पडणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळणार आहे आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. तर चला जाणून घेऊया ती कोणती कामं आहेत जी आवर्जून आपल्याला सकाळी उठताच करायचे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15 फेब्रुवारीला सकाळी 10:12 सुरू झाली आणि ती शुक्रवारी 16 फेब्रुवारीला सकाळी 8:54 समाप्त होईल. मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी 16 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते. याला रथसप्तमी, अचला सप्तमी, भानू सप्तमी, संतान सप्तमी, आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखलं जातं. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, पूजा, दान या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते. तसेच रोग आणि इतर आजारांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं आहे. जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा तुम्ही धान्यसुद्धा दान म्हणून करू शकतात. त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते. जर आपल्याला आरोग्याविषयी काही समस्या असतील, जर आपण वारंवार आजारी पडत असतील, पाठीमागे दवाखाना लागला असेल, तर अशा व्यक्तीने जे आहे आवर्जून रथसप्तमीचं व्रत हे करायला हवं. हे व्रत केल्याने आपल्याला आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या असतील त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत मिळते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती मिळत नसेल, यश मिळत नसेल, किंवा जर तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला यश नाही मिळत असेल, व्यवसायामध्ये जर तुम्हाला यश नाही मिळत असेल, तर अशा व्यक्तींनी सुद्धा रथसप्तमीचं आवर्जून व्रत हे केलं पाहिजे. त्याचबरोबर सूर्यदेवाची उपासना देखील करायला हवी. असं केल्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळायला लागतं. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना संतान प्राप्तीमध्ये काही अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तर अशा व्यक्तींनी सुद्धा आवर्जून रथसप्तमीचं व्रत करावं. खूपच चांगला फायदा हा त्यांना मिळणार आहे हे व्रत केल्याने. तर फक्त ह्याच व्यक्तींनी व्रत करायला हवं असं नाही आहे. प्रत्येकजण सूर्यदेवाचं व्रत हे करू शकतो, म्हणजे रथसप्तमीचं व्रत हे करू शकतो. हे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे टिकून राहतं.
तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून जे आहे स्नान करायचे आणि स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकायचे. गंगाजल टाकून आपण स्नान केले तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे मिळत असतं. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळते. त्याचबरोबर आज आहे गुरुवार. आज गुरुवारी संध्याकाळ म्हणजे रात्री आपलं सगळं स्वयंपाक वगैरे बनवून झाल्यानंतर आपलं स्वयंपाकघर जे आवरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्यामध्ये जे पाणी भरून ठेवायचं आहे. आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आंघोळ झाली म्हणजे उद्या रथसप्तमी आहे, आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे कळशाचे जे पाणी आहे ते आपल्या उंबरठ्यावर आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. असं केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवाह जो आहे तो वाढायला लागतो. त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे, कारण उद्या रथसप्तमी आहे. त्याचबरोबर उद्या आला आहे शुक्रवार आणि जर आपण हळदीचं लेपन केलं तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जे आहे एक स्वास्तिक काढायचे. तुम्ही हळदीने काढा किंवा कुंकवाने काढा. स्वास्तिक काढायचे, त्याच्यामध्ये 4 बिंदू आपल्याला व्यवस्थित द्यायचे आणि स्वास्तिकच्या दोन्ही बाजूला 2-2 रेषा असतात त्यासुद्धा आपल्याला आवर्जून द्यायच्यात. आणि आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जे एक दिवासुद्धा उद्याच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे. उद्याच्या दिवशी आपलं स्वयंपाकघरसुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपल्या गॅसची शेगडी जी असते तिचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आणि गॅसच्या शेगडीची वरती जी भिंत असते तिथे आपल्याला सगळ्यात पहिला तुपाने एक स्वास्तिक काढायचं, त्याचवरती आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढायचं, त्याचवरती आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं. असं आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा ही करायची आहे. आपल्याला तिला तांदळामध्ये ठेवायची आहे, तिच्यापुढे धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. अन्नपूर्णा मातेची पूजासुद्धा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्येच करायची आहे. ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मातीचं मडकं घ्यायचं. तुमच्याकडे मातीचं मडकं असेल तर ते घ्या किंवा तुमच्याकडे आता संक्रांतीच्या वेळेस आपण सुगड पुजतो तर ती सुगड असेल तर ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि दूध घालून ती आपल्याला गॅसवर ठेवायचं आणि गॅसवर ते उतू घालवायचं आहे. असं म्हटलं जातं ज्या दिशेने हे दूध उतू जातं आपली त्या दिशेने भरभरून अशी प्रगती होत असते. जर दूध उत्तर दिशेला उतू गेलं तर असं म्हटलं जातं की ही उत्तर दिशा जी आहे ती भगवान कुबेरांची दिशा आहे, माता लक्ष्मीची दिशा आहे. आणि जर त्या दिशेला दूध उतू गेलं तर वर्षभर आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी महिला सूर्यदेवाचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करतात. त्यासाठी ते सूर्याचे आणि त्याच्या रथाचे चित्र काढतात आणि घराच्या अंगणात रांगोळीही काढतात. रथसप्तमीच्या 7 अंकामुळे जे आहे ह्या दिवशी 7 धान्यांची सुद्धा पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये 7 अंक अतिशय शुभ मानला जातो आणि ह्या 7 धान्यामध्ये आपल्याला पांढरे आणि काळे तीळ हे आवर्जून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर हे उतू गेलेलं जे दूध असतं त्याच्यापासून खीरसुद्धा तयार करतात आणि त्याचा नैवेद्य म्हणून सूर्यदेवांना हा दाखवला जातो. त्याचबरोबर या दिवशी तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची. तुळशी मातेला आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आणि ते जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपाही होत असते. तर ही महत्त्वाची कामं आहेत जी प्रत्येक महिलांनी उद्या सकाळी उठताच करायची आहेत. ही कामं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे टिकून राहील आणि त्याचबरोबर वर्षभर आपल्याला पैशाची कमीसुद्धा पडणार नाही. त्याचबरोबर आपल्याला असणारे जे पण आजार असतील त्यापासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. तर प्रत्येकाने ही जी कामं आहेत ती आवर्जून उद्याच्या दिवशी करायची आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.